नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता आले सकाळचे 7 आणि आत्ता इशूला मी उठवलेलं आहे थोडं जबरदस्ती, कारण रात्री झोप लागत नाही, सकाळी उठायचा कंटाळा येतो मॅडमांना. तर ती ब्रश वगैरे करायला गेली, मग मी इकडे पूजा करते. आणि आज मंदिरात पण गेली होती मी सकाळी 4:30ला, पण मी थोडीशी घाई होती म्हणून सकाळी काही शूट केलं नाही. तिकडनं आले लगेच पूजा करायला. तर इकडे रेवा मॅडम झोपली आत्ता, आणि थोडीशी आज सकाळी लवकर उठली, म्हणजे ती 5ला उठली ना, म्हणून ती 7:30पर्यंत एकदम व्यवस्थित झोपली. त्यानंतर मी इशूचा टिफिन करायला घेतला आणि इकडे पोळ्या चालू होत्या करायच्या, कारण थोडीशी घाई होऊन गेली. पूजेला पण थोडासा वेळ झाला, परत मंदिरात पण थोडासा वेळ झाला, म्हणून पटापट केला. आणि इशूचा आता स्कूल टाईम चेंज झाला, ती 8ला बस येते, म्हणून थोडीशी आता घाई होऊन जाते. त्यानंतर तिला पोळ्या वगैरे तिच्या रेडी झाल्या, आणि इकडे जयू आहे तर इशूची तयारी करत होती, पोळ्या वगैरे टाकत होती. तिला आज भाजी आहे तर वड्याची बनवली, आणि तिला वडे खूप आवडतात, खूपच. म्हणून आज तीच म्हटली की मग मला आज वड्याची भाजी आणि पोळी पाहिजे असं, आणि सोबतच स्नॅक्ससाठी ओरिओ बिस्किट पण देऊन दिला. आणि तेवढ्यात 8 पण वाजले. थोडंसं शूट केलं मी आज. परत लगेच तिचा टिफिन बॅग वगैरे पॅक केली आणि लगेच गेली. आणि आता आले सकाळचे 9:30. तर इकडे रेवा मॅडम रेडी होते, तर ते रेडी होऊन जात आहे गावाला. म्हणजे रेवा, जयू आणि दादा तिघंजण जात आहे. तर ते माझी पुतणी आहे ना, तर तिने नवं घर घेतलं आहे, तिचं पूजा आहे, तर तिकडे जात आहे ते सगळ्यांना, म्हणजे सगळेजण जात आहे, दिव्या वगैरे सगळेजण. आणि इथून आहे तर रेवा, जयू आणि दादा जात आहे. तर तिकडे मॅडमांची तयारी चालू होती, आणि थोडासा त्रास देते तिला. ती आता थोडी चिडचिड करते, एका जागेत व्यवस्थित बसत नाही. बघा आता पडून पण चालली होती ती एकदम. म्हणजे एकजण तिला तिच्यासोबत गप्पा मारायला लागतं, आणि एकजण तिची तयारी. आता जयू तयारी करते, मी तिच्यासोबत कंटिन्यू गप्पा करते, तेव्हा कुठं ती शांत बसली. आणि ड्रेस वगैरे व्यवस्थित टाकू वगैरे दिला तिने, पण चिडचिड खूप करते ती. तर तिला पण हा ड्रेस घातला, तिला पण खूप छान वाटत होतं, आणि खूप छान असं रिॲक्शन पण देत होती. स्कर्टला पण परत हात लावत होती, स्कर्टवरती करत होती, म्हणजे तिला पण छान वाटत होतं. आणि खूप दिवसापासून घरात फक्त बाहेर जायचं, म्हणून ती पण थोडीशी बोरून जाते, आणि खरंच लगेच फ्रेश पण होऊन जाते ती. आणि तिकडनं आली लगेच खूप छान अशी फ्रेश पण झाली. तर इकडे तिची पूर्ण तयारी करून झाली, आणि आई जयू तयारी करते, तोपर्यंत तिला आई सांभाळत होत्या. तर आईजवळ पण खूप छान राहते ती, कारण आई बाहेर वगैरे पण घेऊन जाताना म्हणून. तर इकडे पूर्ण रेडी झाल्या होत्या मॅडम. आणि त्यानंतर मी अजिबात ब्लॉग घेतला नाही, कारण असं होतं की माझं आवरायचं पण होतं. परत मी आज थोडीशी लवकर उठलेली, म्हणून दुपारी पण आराम केला, आणि एक रेवा तिकडनं आली ना तेव्हा शूट केलं. तर इकडे आत्ता वाजले 4, आणि ते तिकडनं 3:30ला आले, तर तेव्हा मी शूट केलं. आणि बघा, तुम्हाला कळालंच असेल, तिचा मेकअप वगैरे सगळा गेला, आणि खूप छान, म्हणजे एकदम मस्तीच्या मूडमध्ये होत्या मॅडम. तर असा होता माझा हा छोटासा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.